राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. हा व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्याच्या आधी या राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारच्या रूपाने मिळाली असेल. सुनेत्राताई, आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. राष्ट्रवादीत लोक आपल्याला सुनेत्रा वहिनी म्हणतात, पण तुमचा आणि माझा जिल्हा एकच असल्यामुळे, मीही धाराशिवच्या जिल्ह्यातला असल्यामुळे आपलं एक बहीण भावाचं नातं आहे. या नात्याने मी आपल्याला ताई म्हणून संबोधतो. दादाला जाऊन 4 दिवस झाले. या 4 दिवसामध्ये विविध लोकांकडून संवेदना, दुःख, शोक व्यक्त होत होता. दादाच्या अंतिम संस्काराला जी गर्दी जमली होती, याहून दादांची लोकप्रियता काय आहे हे सर्व जनतेला, सर्व महाराष्ट्राला, भारतभर लोकांना समजलं. पण काही नतद्रष्ट लोक यामध्ये सुद्धा आपला एक छुपा अजेंडा चालवतात. त्यामध्ये राजू परुळेकर असतील, संजय राऊत असतील, आणि आणखी एक नाव त्यामध्ये आता जोडलं आहे, BG कोळसे पाटील. या लोकांचा एका विशिष्ट जातीवर, एका विशिष्ट धर्मावर, एका विशिष्ट पक्षावर राग आहे. आणि मग संधी मिळेल त्यावेळेस ते या सर्वांना दोषी ठरवण्यासाठी आपले तर्क कुतर्क लावत असतात. ज्यांना सायकल देखील नीट चालवता येत नाही, ते विमान कसं चालवावं याचं ज्ञान देतात. ज्यांना स्वतःचं भवितव्य काय हे माहीत नाही, ते राष्ट्रवादी पक्षाची काळजी करू लागलेले आहेत. हे खरं आहे की दादासारखी प्रचंड क्षमता असलेला, वेळ पाळणारा, शिस्त, नीटनेटका नेता आता राष्ट्रवादीजवळ उरला नाही. मग आता राष्ट्रवादीचं कसं होईल? राष्ट्रवादीची चिंता लोकांना सतावू लागली. आणि मग ही चिंता, ही काळजी एका नावाजवळ येऊन थांबली. ते नाव म्हणजे सुनेत्राताई पवार. कारण दादांच्या जाण्यानं राष्ट्रवादी पक्ष सैरभैर झाला. राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांना, नेत्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता वाटू लागली. आणि हा पक्ष एक संघ कसा राहणार, याला एकत्र बांधून कोण ठेवणार, हे ज्यावेळेस प्रश्न येऊ लागले, त्यावेळेस याचं एकच उत्तर होतं, ते म्हणजे सुनीताताई पवारचं नेतृत्व स्वीकारणे. आणि काही भोळी भाबडी लोक, ज्यातनं रळ झिरवळसारखे लोक आहेत, यांनी सांगितलं की सुनेत्राताई शिवाय आता तरुणोपाय नाही. आणि मग काही जाणती राष्ट्रवादीमधली मंडळी यावर खल करू लागली. पण दुर्दैव असं आहे की दादाच्या अस्थी गोळा करण्याच्या एवढ्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीमधून एकही नेता हजर नव्हता. ज्याप्रमाणे दादाच्या अंतिम संस्काराला काँग्रेसचा कुणीही बडा नेता हजर नव्हता, त्याप्रमाणे अस्थी गोळा करायच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते गैरहजर होते. हे सगळे आपापल्या भविष्याची चिंता करण्यासाठी एकत्र जमले होते. आणि या सगळ्यांनी सुनेत्राताईचं नेतृत्व स्वीकारलं. त्यामागं त्यांची काय असह्यता होती, काय मजबुरी होती, ते आणि त्यांचा ईश्वर जाणो. पण एक लक्षात ठेवा, आपण जर सुनेत्राताईला गुंगी गुडिया म्हणून तिचं नेतृत्व स्वीकारणार असाल, तर तुम्ही फार मोठी चूक करताय. तुम्ही सुनेत्राताईला अंडर एस्टिमेट करताय. सुनेत्राताई ही पाटलाची लेक आहे. तेरचे बाजीराव पाटील, 10 गावची पाटीलकी, 400 एकरचा मालक असलेल्या बाजीराव पाटलाची सुनेत्राताई लेक आहे.
राजकीय वारसा तिला घरातूनच मिळालेला आहे. गावगाडा कसा चालवावा, लोकांचे प्रश्न कसे सोडवावे, हे ते बाळकडू त्यांना मिळालेलं आहे. त्या ज्यावेळेस विवाह करून अजितदादासोबत काटेवाडीला आल्या, त्यावेळेस ग्रामस्वच्छतेतून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि सारख्या संघटनेनं सुद्धा यांची दखल घेऊन त्यांचं भाषण 6 देशाच्या राष्ट्रप्रमुखासमोर ठेवलं होतं. त्या जरी लोकसभा हरल्या असल्या तरी त्या राज्यसभेवर गेल्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यसभेच्या सभापतीपदाच्या तालिकेमध्ये त्यांचं नाव होतं. त्यांनी काही काळ सभापतीपद भूषवलेलं होतं. दादाचा वक्तशीरपणा, दादाचा कामाचा आवाका, दादाचे ते सगळं एकंदरीत वागणं यामागं सुनेत्राताई खंबीरपणे उभ्या होत्या, हे आपण विसरू नये. सुनेत्राताई ही पाटलाची लेक आहे. मला असं वाटतं की हा माझा इशारा समजणाऱ्याला निश्चित समजला असेल. ताई, आपण सगळे राष्ट्रवादी एकत्र बांधून ठेवू शकाल यावर सर्वांचा विश्वास आहे. आपण सर्वांना सोबत घेऊन या महाराष्ट्रासाठी काम करताल असा दृढ विश्वास सगळ्यांचा आहे. फक्त जाता जाता एकच सांगतो की एका व्यक्तीने एक स्वप्न पाहिलं होतं, आपल्या मुलीला या राज्याचं मुख्यमंत्री करायचं. पण ते स्वप्नच राहिलं. काही का होईना आपली सून या राज्याची उपमुख्यमंत्री झाली, याचं समाधान त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसलं नाही. आणि सुनेत्राताईंनी पहिला खंबीर निर्णय काय घेतला असेल तर त्यांनी काल रात्री 12-12:30च्या सुमारास आपल्या 2 मुलासह बारामती सोडली आणि मुंबई गाठलं. हे करताना त्यांनी बारामतीमध्ये पवार कुटुंबामध्ये असलेल्या कोणत्याही ज्येष्ठ नेत्याचा सल्ला घेतला नाही, अशी माझी माहिती आहे. आता लक्षात आलं की सुनेत्राताई ह्या मदर इंडियामधल्या नायिकेसारख्या आहेत. त्या खंबीरपणे परिस्थितीला तोंड देऊन परिस्थितीवर मात करतील असा माझा पूर्ण विश्वास आहे. सुनेत्राताई, तुमचं हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.